नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तपासणी प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल या प्रकरणातील अंकेक्षण अहवाल या घटकाविषयी माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर मागील लेक्चरमध्ये आपण देयतांचे मूल्यांकन बघितले. यामध्ये भांडवल, व्यापारी देणी किंवा धनको म्हणजेच ट्रेड क्रेडिटर्स, देणे हुंड्या, बिल्स पेएबल, संभाव्य देणी, संचिती आणि निधी आणि कर्ज रोखे इत्यादी देयतांचे मूल्यांकन कसे करायचे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आजच्या लेक्चरला आपण अंकेक्षण अहवाल म्हणजे काय ते बघणार आहोत. कंपनीच्या हिशोब तपासणीचे कार्य प्रामुख्याने 3 टप्प्यात होते. नंबर 1 हिशोब तपासणीसाठी पूर्वतयारी करणे, नंबर 2 प्रत्यक्ष हिशोब तपासणी करणे आणि नंबर 3 हिशोब तपासणी अंती योग्य ते निष्कर्ष काढणे किंवा हिशोब तपासणी अहवाल सादर करणे. हे सर्व कार्य हिशोब तपासणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. हिशोब तपासणी अहवाल तयार करणे हा हिशोब तपासणी कार्याचा अंतिम टप्पा असतो. याचाच अर्थ हिशोब तपासणी कार्यातील अंतिम परंतु अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे हिशोब तपासणी अहवाल तयार करणे होय. म्हणूनच हिशोब तपासणी अहवाल, त्यातील अंतर्भूत बाबी, त्याचे महत्त्व इत्यादीचा अभ्यास करणे आवश्यक असते. आता आपण बघूया अंकेक्षण अहवालाचा अर्थ. कोणतेही काम केल्यानंतर त्या कामाचे मूल्यमापन करावे लागते. हे मूल्यमापन संबंधित विभाग प्रमुख करतात. त्यासाठी अहवाल तयार केला जातो. अहवालाचा उद्देश संबंधित कामाबाबत एकत्रित वस्तुनिष्ठ माहिती ती ज्यांना नाही त्यांना देणे हा असतो. ती माहिती गोळा केली जाते, विचारात घेतली जाते, तथ्याची सत्य परिस्थिती माहिती असते, त्यात घडलेल्या घटनांचे टीकात्मक परीक्षण असते, तटस्थ दृष्टीने केलेले मूल्यमापन असते. कंपनी कायदा कलम 227(2) नुसार अंकेक्षकाने कंपनीच्या हिशोबातील काम संपवल्यानंतर आपण तपासलेली हिशोब पुस्तके, नियामक पुस्तके, अगर नोंदवह्या, दस्तऐवज, ताळेबंदातील जोडावयाची तर आवश्यक ती कागदपत्रे, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक इत्यादी बाबत सभासदांसाठी आपला अहवाल तयार करून तो कंपनीला सादर करायचा असतो. या अहवालात हिशोब तपासणीचा अहवाल म्हणजेच ऑडिट रिपोर्ट असे म्हणतात. कंपनी व्यवस्थापनात हिशोब तपासणी अहवालाला संदेशवहनाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून गणले जाते. कंपनीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व अफरातफर नियंत्रित करण्यासाठी भागधारक हिशोब तपासणीची नियुक्ती करतात. अशा वेळी कंपनीची हिशोब तपासणी झाल्यानंतर हिशोब तपासणीला एक स्वतंत्र अहवाल द्यावा लागतो. त्याला हिशोब तपासणी अहवाल असे म्हणतात. हिशोब तपासणी करताना जमा खर्चाच्या पुस्तकाबाबत जे गुणदोष आढळतात ते तो अहवालात नमूद करतो. त्या संदर्भात हिशोब तपासणी अहवालाच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या लेखकांनी केलेल्या आहेत. ते आपण बघूया. पहिली व्याख्या केली आहे कंपनी कायदा कलम 227(2). कंपनीच्या हिशोब तपासणीचे काम संपल्यानंतर कंपनी कायद्यानुसार अंकेक्षकाला तपासलेली जमा खर्चाची पुस्तके, नियामक पुस्तके, व्यापार पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद व ताळेबंदात जोडलेली महत्त्वाची कागदपत्रे च्या सत्यतेबाबत सभासदांना जो स्वतंत्र अहवाल द्यावा लागतो त्यास अंकेक्षकाचा अहवाल असे म्हणतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अंकेक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या हिशोब तपासणीचे काम संपल्यानंतर कंपनी कायद्यानुसार अंकेक्षकाला जमा खर्चाची पुस्तके, नियामक पुस्तके, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद किंवा ताळेबंदात जोडलेली महत्त्वाची कागदपत्रे च्या सत्यतेबद्दल सभासदांना जो स्वतंत्र अहवाल द्यावा लागतो त्याला अंकेक्षकाचा अहवाल असे म्हणतात. दुसरी व्याख्या केली श्री लँचेस्टर यांनी. ते म्हणतात हिशोब तपासणी अहवाल म्हणजे लोकांना स्पष्ट व थोडक्यात माहिती देण्यासाठी एकत्र केलेल्या विचारपूर्वक घटकांसंबंधीचे वर्णन. त्यांनी थोडक्यात सांगितले वरच्या अहवालात कंपनी कायद्यात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे जमा खर्चाची पुस्तके, नियामक पुस्तके, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद, महत्त्वाची कागदपत्र हे जे काही आहेत त्याच्यात जे काही सभासद लोक असतील
किंवा जे काही भागधारक असतील त्यांना थोडक्यात आणि स्पष्ट माहिती देण्यासाठी एकत्र केलेली विचारपूर्वक घटना संबंधीचे जे काही वर्णन आहे त्या वर्णनाला हिशोब तपासणीचा अहवाल असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंकेक्षण अहवालाची वैशिष्ट्ये. हिशोब तपासणीचा अहवाल हा भागधारक व इतर संबंधित व्यक्ती व संस्था यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्यामुळे तो काळजीपूर्वक व योग्य ती दक्षता घेऊनच तयार करण्यात आला पाहिजे. अंकेक्षकाने कायद्यातील नियम व व्यवसायांचे स्वरूप, व्यवसायाशी संबंधित आवश्यक बाबी विचारात घेऊन स्पष्ट शब्दात परंतु थोडक्यात आपला अहवाल तयार केला पाहिजे. हिशोब तपासणीचा अहवाल कंपनी कायद्याच्या कलम 227(2) नुसार तयार करणे अनिवार्य असून त्यावर अंकेक्षकाची सही असणे अत्यावश्यक आहे. हिशोब तपासणीसाठी अहवालामध्ये कंपनीच्या हिशोब तपासणीवरून आपले मतप्रदर्शन व सत्य परिस्थितीचे दर्शन करायचे असते. सर्वसाधारणपणे हिशोब तपासणीच्या अहवालामध्ये पुढील गुण वैशिष्ट्य असावी. ती कोणती? नंबर 1, अहवाल संपूर्ण हिशोबांची तपासणी केल्यानंतरच तयार केला पाहिजे. नंबर 2, अहवाल स्पष्ट व प्रामाणिकपणे तयार केला असला पाहिजे. नंबर 3, अहवालात नेहमी थोडक्यात परंतु परिपूर्ण असला पाहिजे. नंबर 4, अहवालावरून व्यवसायाची खरी व वास्तव स्थिती समजून आली पाहिजे. नंबर 5, अहवाल टीकात्मक व परिणामकारक असला पाहिजे. नंबर 6, अहवाल कधीही पूर्वग्रह दूषित असू नये. नंबर 7, अहवाल विधायक दृष्टीने मार्गदर्शन करणारा असला पाहिजे. नंबर 8, अहवालातील वर्णनावरून अंकेक्षकाला अभिप्रेत असणारा अर्थच प्रगट झाला पाहिजे. आणि नंबर 9, अहवालावर योग्य दिनांक व अंकेक्षकाची स्वाक्षरी असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही अंकेक्षण अहवालाची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण बघूया अंकेक्षण अहवालाचे महत्त्व. हिशोब तपासणीचा अहवाल अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. भागधारकांच्या बाबतीत अंकेक्षक अहवालाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंकेक्षक हा भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असतो. अंकेक्षक आपला अहवाल भागधारकांना सादर करीत असतो. भागधारकांना कंपनीची सत्य व वास्तव आर्थिक स्थिती समजावी यासाठी अहवाल देण्यात येतो. अहवालावरून भागधारकांना संचालक मंडळाच्या योग्यतेविषयी व भागधारकांच्या गुंतवणुकीविषयी सत्य व वास्तव परिस्थिती समजते. तसेच या अहवालामुळे गैरव्यवहार, अफरातफर, लबाड्या इत्यादी बाबत माहिती भागधारकांना मिळते. भागधारकांव्यतिरिक्त इतरही व्यक्तींना हिशोब तपासणीचा अहवाल उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, सावकारांना कंपनीच्या आर्थिक स्थिती संबंधी माहिती मिळते. कंपनीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना देखील कंपनीच्या कार्यक्षमतेविषयी व हिशोब खात्याच्या शुद्धतेविषयी माहिती मिळते. थोडक्यात हिशोब तपासणीच्या अहवालाचे महत्त्व कंपनी व्यवस्थापन, भागधारक, गुंतवणूकदार, सरकार, पुरवठा संस्था, वित्त पुरवठा संस्था, ठेवीदार व इतर त्रयस्थ व्यक्ती व संस्था यांच्या दृष्टीने असते. म्हणून हा अहवाल योग्य व परिपूर्ण असला पाहिजे. हिशोब तपासणी अहवाल कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचे सत्य दर्शन घडवणारे एक साधन आहे. हिशोब तपासणी अहवालास कंपनी व्यवस्थापनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावरूनच कंपनीचा हिशोब तपासणी अहवाल वेगवेगळ्या कारणांमुळे आणि विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यापासून अनेक फायदे विविध सामाजिक घटकांना मिळतात. हिशोब तपासणी अहवालाचे महत्त्व ही पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे सभासदांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचे महत्त्व. त्यातील पहिला भाग आहे सभासदांचा प्रतिनिधी. सभासदांचे कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण नसते. अशा वेळी अंकेक्षक हा भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो. जमा खर्चांची पुस्तके तपासून त्यांना दिलेल्या अहवालावरून भागधारकांना कंपनीच्या आर्थिक व सांपत्तिक स्थितीची कल्पना येते. कंपनीची आर्थिक स्थिती समजण्यात हिशोब तपासणीचा अहवाल दीपस्तंभाप्रमाणे मदत करतो. नंबर 2, लाभांचे सत्यदर्शन. भागधारकांना संचालकांच्या पात्रतेविषयी आणि प्रामाणिकपणासंबंधी अहवालावरून खरी माहिती मिळते. कंपनीच्या लाभदायकतेविषयी खरी स्थिती समजते. नंबर 3, गुंतवणुकी संबंधी निर्णय. कंपनीच्या भाग भांडवलात गुंतवलेला पैसा सुरक्षित आहे किंवा नाही
याविषयीचा अंदाज हिशोब तपासणी अहवालावरून भागधारकांना येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेता येतो. नंबर 4, व्यवस्थापकीय नियंत्रण. सभासदांना कंपनीवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा ते अंकेक्षकाची नियुक्ती करून अहवालाच्या माध्यमातून पूर्ण करतात आणि त्यामुळे व्यवस्थापकीय नियंत्रण ही राहते. नंबर 5, गैरमार्गाला प्रतिबंध. हिशोब तपासणीच्या अहवालामुळे गैरव्यवहार, अफरातफर या प्रकारांवर प्रकाश पडून अकार्यक्षम व गैरमार्गाचा उपयोग करणाऱ्या संचालकांना, अधिकाऱ्यांना भागधारक काढू शकतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या गैरमार्गाला प्रतिबंधही बसतो. सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. अंकेक्षकाचा अहवाल परखड असल्याने सभासदांमध्ये जागृती निर्माण होते. त्यामुळे कंपनीच्या कार्यात ते अधिक लक्ष देऊ शकतात. हा झाला पहिला महत्व सभासदांच्या दृष्टिकोनातून. दुसरं आपण बघूया सावकारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्व. सावकारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचे महत्व ही पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. नंबर 1, धनकोंना कंपनीच्या स्थिती संबंधी माहिती मिळते. तपासणी केलेले ताळेबंद व नफा तोटा पत्रक यांच्यावरून कंपनीच्या खऱ्या व वास्तव सांपत्तिक स्थितीची माहिती त्यांना मिळते. त्यावरून किती कर्जाचा पुरवठा करावा याविषयी अंदाज त्यांना बांधता येतो. नंबर 2, सावकारांना कंपनीची आर्थिक स्थिती अहवालावरूनच कळते व त्यावरून त्यांना कंपनीकडे असलेली रक्कम कंपनी देऊ शकते की नाही याबद्दल सावकारांना अंदाज बांधता येतो. नंबर 3, बँका, वित्तीय संस्था, सावकार इत्यादी कंपन्या कर्जाचा पुरवठा करतात. कर्जाचा पुरवठा करताना कंपनीची सांपत्तिक स्थिती त्यांना विचारात घ्यावी लागते, अन्यथा दिलेले कर्ज बुडेल याची भीती त्यांना वाटते. अशा वेळी हिशोब तपासणी अहवालावरून कंपनीच्या खऱ्या व वास्तव आर्थिक आणि सांपत्तिक परिस्थितीची माहिती त्यांना मिळते. कर्जावर रक्कम देण्याबाबतचा अंदाजही त्यांना घेता येतो. हे झालं सावकारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचं महत्व. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसरा प्रकार बघतोय कंपनीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचं महत्व. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचे महत्व हे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. नंबर 1, सांपत्तिक स्थितीचे आकलन. हिशोब तपासणी अहवालावरून कंपनीची सांपत्तिक स्थिती गुंतवणूकदारांना कळते. त्यावरून कोणते क्षेत्र लाभप्रद आहे याचा अंदाज येतो. त्यामुळे कोणत्या कंपनीत आपल्या पैशांची गुंतवणूक करावी याचा निर्णय त्यांना घेता येतो. नंबर 2, गुंतवणुकीबद्दल विश्वास. हिशोब तपासणी अहवालावरून आपली गुंतवणूक सुरक्षित आहे किंवा नाही याचा अंदाजही त्यांना घेता येतो. त्यामुळे आपली गुंतवणूक किती विश्वसनीय आहे आणि त्याच्याबद्दलचा जो विश्वास आहे हा गुंतवणूकदारांना मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, आता अंकेक्षण अहवालाचे महत्व सांगताना आपण चौथा मुद्दा आपण बघतोय कंपनीच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्व. कंपनीच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचे महत्व ही पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यात पहिला, कंपनीच्या हिताच्या विरुद्ध संचालकांनी कारभार केल्यास हिशोब तपासणी अहवालाच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकला जातो. त्यामुळे ती बाब भागधारकांच्या त्वरित लक्षात येऊ शकते. कंपनीचे व्यवस्थापन स्वच्छ व कार्यक्षम होण्यास त्यामुळे मदत होते. नंबर 2, कंपनीची कार्यक्षमता वाढवण्याकरता नफ्याचे प्रमाण, लाभांश किती तसेच राखीव निधी यावर हिशोब तपासणीचा अहवाल योग्य प्रकाश टाकतो. नंबर 3, कंपनीच्या खाते पुस्तकातील सर्व नोंदी गणितीय शास्त्राप्रमाणे आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला अंकेक्षण अहवालावरून कळते. आणि नंबर 4, हिशोब तपासणीवर कायदेशीर बंधने असल्यामुळे तो अहवालाच्या रूपाने कंपनीच्या कारभारातील सत्यता, अचूकता यावर निपक्षपातीपणे प्रकाश टाकू शकतो. त्यामुळे कंपनीला दीर्घकाळ आयुष्य लाभून कंपनीची प्रगती होण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं कंपनीच्या दृष्टिकोनातून अंकेक्षणाचं महत्व. आता आपण बघूया कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचे महत्व. कंपनी व्यवस्थापनाच्या किंवा संचालकांच्या दृष्टिकोनातून हिशोब तपासणी अहवाल महत्वाचा असतो. त्याचे महत्वही पुढील प्रमाणे आहे. पहिलं आहे कर्मचाऱ्यांचे अवलोकन. संचालक कंपनीचे धोरण ठरवणारे असतात.
दैनंदिन व्यवस्थापनात ते सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळी हिशोब तपासणी अहवालावरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाविषयी त्यांना अंदाज घेता येतो. तसेच लाभांश दर निश्चित करण्यासाठी त्याचा फायदा होतो. नंबर 2, कायदेशीर विश्वासार्हता. कंपनीच्या व्यवहारांची कायदेशीर योग्यता तपासण्याकरता कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याला हिशोब तपासणी अहवालात प्रकर्षाने मदत करीत असतो किंवा करावी लागते. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर कर्मचाऱ्यांचे अवलोकन करण्यासाठी आणि कायदेशीर विश्वासार्हता त्यासाठी अंकेक्षण अहवालाचे महत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला स्वाध्याय म्हणून मी काही प्रश्न देत आहे आणि त्यासाठी अंकेक्षण अहवाल म्हणजे काय आणि अंकेक्षण अहवालाचे महत्व स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे अंकेक्षण अहवालाचा अर्थ आणि अंकेक्षण अहवालाची व्याख्या ही अपेक्षित आहे. आणि अंकेक्षण अहवालाचं महत्व सांगताना आपल्याला सभासदांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचं महत्व, सावकारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचं महत्व, कंपनीच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचं महत्व, गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचं महत्व आणि कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण अहवालाचे महत्व, अशा पद्धतीने आपल्याला ते महत्व काय करायचे स्पष्ट करायचं आहे. नंतर टिपाद्यामध्ये आपल्याला अंकेक्षण अहवालाची वैशिष्ट्ये हे पण थोडक्यात लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला जर काही अडचणी असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktvcollege.ac.in. थँक्यू.